राज्यात बुधवारी झालेल्या निवडणुकांनंतर आता शनिवारी महानिकाल जाहीर होणार आहे। मात्र महानिकालाआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। तो कसा, तर कुणाची सत्ता येणार, कुणाला बहुमत मिळणार हे स्पष्ट नसल्यानं आता पुन्हा घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जाते। अगदी, आणि घोडेबाजार का होणार आहे याच पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदारांना ठेवण्यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत अशी माहिती सध्या मिळतेय। दुसरीकडे एका मोठ्या राजकीय पक्षानं, बड्या राजकीय पक्षानं 2 हेलिकॉप्टर्स, 2 विमानं आधीच बुक करून ठेवली आहेत। तर आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची ही तयारी असल्याचंच बोललं जात आहे। निकालानंतर बहुमत मिळालं नाही तर पुन्हा खबरदारी म्हणून राजकीय पक्षांकडून ही तयारी करण्यात येत असल्याचं दिसतंय आणि सुरक्षितता म्हणूनच राजकीय पक्षांनी बुक केलेल्या 2 हेलिकॉप्टर आणि 2 विमानांमुळे गुवाहाटीनंतर तीच परिस्थिती राज्याच्या राजकारणात दिसून येते। हॉटेल पॉलिटिक्स, रिसॉर्ट पॉलिटिक्सची शक्यता व्यक्त केली जाते। 2 हेलिकॉप्टर आणि 2 विमानं राजकीय पक्षांकडून बुक करण्यात आली आहेत। मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये बुकिंग करण्यात आलंय। सोबतच नवनिर्वाचित आमदारांना सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था असल्याचं दिसतंय। स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर खबरदारीचा उपाय म्हणून ही उपाययोजना केली जाते।